राजेश बाब, हालीं हरवळ्या रुद्रेश्वर देवळान एक इन्सिडंट घडलो. हितून भंडारी समाजाचेर अटॅक जालो. कशें पळयता तुमी? तो इन्सिडेंट ना तेका सरकारी मान्यता प्राप्त ती गुंडागिरी. एका देवस्थानान पालखेक आमचे भंडारी समाजाचे लोक थंय वयता. जवळ 2-3,000 लोक भावीक म्हणटा तेका. आनी तेज्या अगेन्स्ट थंयचे 400-500 लोक दाण्यांक खुयेलान भितर सरता अचानक. हेका इन्सिडेंट कसो म्हणटलो तूं? हे खंय नियोजीत, आयोजीत आनी प्रायोजीत केल्लें सरकारान हें षडयंत्र भंडारी समाजा विरुद्ध. सुनील तटकरे भेटले. मी अजितदादांच्याकडे त्यांना नेलं आणि अजितदादांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या इतिहासात पहिला प्रथम 62 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एका समाजाच्या नावाने घोषणा करत 5 कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्याच्यातून त्या कामाची सुरुवात झाली. आणि मला अभिमान वाटतोय, राज्यामध्ये सत्तांतर झाल्याच्या नंतर एकनाथराव शिंदे साहेबांनी 7 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि 12 कोटी रुपयाचे कुणबी समाजाची वास्तू त्या ठिकाणी उभे राहिले आपल्याला पाहायला मिळू शकते. नमस्कार, मी अविनाश सौंदरकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सकाळी उठल्यानंतर काही बातमी पाहिली एबीपी माझ्यावर. शिल्लक सेनेचे आमदार राजन साळवी काहीतरी बळवत होते. साहेबांबद्दल बोलण्याची त्यांची पात्रता नसून सुद्धा ते बळवत होते. त्याला मी सांगू इच्छितो जिल्हाध्यक्ष म्हणून, साहेब आपण जे निवडून आलात कसे आलात हे मला पूर्ण माहिती आहे. तुम्ही जे साहेबांबद्दल बोलताय की सेटलमेंट करणारा हा पक्ष, साहेब तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात मुख्यमंत्री पदासाठी तेव्हा जी चाटुगिरी केली ती चाटुगिरी करण्यासाठी तुम्हाला किती चलनमधला पैसे मिळाले? साहेब, राजसाहेबांबद्दल बोलताना विचार करून
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।